नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्. असं सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून आज आपण त्यांच्याच अतिशय प्रसादपूर्ण प्रसादयुक्त असं जे त्यांनी पसायदान मागितलंय त्या स्तोत्राचा, त्या ओव्यांचा, त्या 9च ओव्या आहे, पण ह्या 9 ओव्यांमध्ये 9000 ओव्यांचं सगळं सार आलेलं आहे. आणि ह्या 9 ओव्या कुणी मागितल्यात तर ह्या माऊलींनी कुणासाठी मागितल्यात तर विश्वाच्या कल्याणासाठी, त्या विश्वात्मक देवाकडे हे सगळं मागणं केलेलं आहे. त्याच्यामध्ये किंचितही स्वार्थ नाहीये. इहलोकातलं तर काही मागितलंच नाहीये, पण परलोकातल्या मोक्षाची सुद्धा त्यांना अपेक्षा नाहीये. आणि असं हे जे मागणं आहे, अर्थातच आता बघा पसायदानाबद्दल बहुतेक सगळे म्हणजे जे कोणी प्रवचन कीर्तन करणारे यांनी कुणीतरी पसायदानाबद्दल काहीतरी बोललेलंच आहे. पसायदान हा विषय नवीन नाही, म्हणजे आपल्या भारतात तरी किंवा महाराष्ट्रात म्हणा, पसायदान बहुतेक सगळ्यांचं अगदी मुखोद्गत असतं, पाठ असतो आणि त्याचा अर्थही बऱ्याच प्रमाणात माहिती असतं. पण तरी सुद्धा या पसायदानाचं जरी अनेक थोर विद्वानांनी सुद्धा त्याचा आढावा घेतलाय, त्याच्यात काहीतरी गुह्य शोधायचा प्रयत्न केलाय. पण पसायदान असा एक प्रसाद आहे भगवंतांचा की व्यक्ती परत्वे तो नवनवीन अर्थांना जन्म देत असतो. म्हणजे जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांचे अर्थ प्रत्येकाचा अँगल वेगळा, दृष्टिकोन वेगळा आणि त्यामुळे वेगळाच अर्थ प्रत्येक वेळेस पसायदानातून जाणवतो. त्या दृष्टीने जर का विचार केला तर हा नित्य नूतन आहे. हे जे मागणं मागितलंय ते नित्य नूतन आहे. कारण हे मागणं कुणासाठी आहे तर जणू काही या ज्ञानेश्वरीला आलेलं, या ज्ञानेश्वरीच्या या 9000 ओव्या रूपी वृक्षाला आलेलं हे जणू काही अमृत फळच आहे असंही म्हणता येईल. म्हणजे आता बघा, ज्ञानेश्वरी हाच ग्रंथ मुळी भाष्य ग्रंथ आहे. हा भाष्य ग्रंथ आहे. गीतेतल्या 700 श्लोकांवर ही केलेली टीका आहे. गीतेत 700 श्लोक आहेत आणि त्याचं माऊलींनी 9000 ओव्यांमध्ये त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आणि अर्थातच त्या भाष्याला मध्ये केवळ तत्वज्ञान नाहीये, तर तत्वज्ञानाच्या जोडीला तिथे काव्याची जोड दिलेली आहे. तत्वज्ञान वृक्ष होऊ शकतं, त्या वृक्ष तत्वज्ञानाला सौंदर्य आणलेलं आहे आणि त्याला ही अतिशय काव्याची जोड देऊन ते इतकं मोहक केलेलं आहे, मधुर केलेलं आहे. आणि अशा मधुर वृक्षाचं अतिशय मधुर फळ म्हणजे पसायदान. खरं म्हटलं तर गीता ही संस्कृतमध्ये, पण ह्या नित्य नूतन अशा ह्या ग्रंथावर माऊलींनी देशिकार लेणं चढवलंय आणि ह्याच ग्रंथाचा सगळा भावार्थ आपल्या प्राकृत भाषेमध्ये आणलेला आहे. खरं म्हटलं तर हे काम अतिशय अवघड आहे, धार्ष्ट्याचं काम आहे आणि याची त्यांनाही जाणीव होती बरं का. माऊलींनाही ही जाणीव होती आणि म्हणून ते म्हणताय, हे अपार तैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे. हे अपार तेज मी माझ्या कवेत घ्यायला जातोय, हे माझं धारिष्ट्यच आहे. पण बघा, राजहंसाचं चालणं सुंदर असतं म्हणून इतरांनी चालूच नाही का, असं नसतं. कोकिळेचं गाणं अतिशय मधुर आहे म्हणून इतरांनी गायचंच नाही का. तसंच इतर कितीही मोठे विद्वान झाले असले तरी मला या गीता ग्रंथावर काहीतरी भाष्य करण्याचा अधिकार का आहे, कारण माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आहेत आणि सद्गुरूंनी आदेश दिलाय म्हणूनच मी याच्यावर हे भाष्य करण्याचं एक धारिष्ट्याचं काम करतो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी भाष्यकाराते मार्ग पुसतू, म्हणजे मी महर्षी व्यासांना, शंकराचार्यांना, त्यांच्या ग्रंथांचा आधार घेऊन मी हे लिहितोय. त्यामुळे त्यांच्या विचारांचं, त्यांच्या तत्वज्ञानाचं पाठबळ माझ्या बरोबर आहे. खरं म्हटलं तर हा गीतार्थ स्पष्ट करायला अतिशय कठीण आहे, पण माझे सद्गुरू माझ्याकडनं हे नक्कीच काम करवून घेतील. पण मी कसं आहे तर मी जणू काही त्यांच्या हातातलं बाहुलं आहे. सायखेडियाचे बाहुले चालवित्या सूत्राचे चाले, तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. माझे सद्गुरू माझ्याकडनं हे करून घेणार आहे, मला कुठे काय करायचं. मी फक्त निमित्त मात्र आहे. त्यामुळे सद्गुरू जे माझ्याकडनं बोलवून घेतील तेच मी बोलणार आहे असंही माऊलींनी म्हटलेलं आहे. आता ही जी लीनता आहे ना माऊलींची,
ही दीनाची नाही आहे, ही ज्ञानी यांच्या राजाची दीनता आहे. आणि म्हणून आणि शिवाय त्यांनी श्रोत्यांबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. श्रोत्यांना ते म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी केले, येथे माझे जी उरले पायिकपण. मी आपला फक्त पायिक आहे, मी सेवक आहे आणि तुमच्याशिवाय मला काहीच अर्थ नाही. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विण. त्यामुळे अशा श्रोत्यांच्या समोर असे जाणकार श्रोते आहेत, आपला मी सेवक आहे असंही म्हटलेलं आहे. ही जी आहे प्रार्थना, ही सात्विक प्रार्थना आहे. ही विषय सुखासाठी तर नाहीच आहे, पण मोक्षासाठी सुद्धा नाहीये. जशी अनेक प्रार्थना वेदामध्ये सुद्धा अनेक प्रार्थना आहेत, सर्वेपि सुखिनः सन्तु किंवा काले वर्षतु पर्जन्यः, पृथिवी सस्यशालिनी, देशोऽयं क्षोभरहिता, सज्जना सन्तु निर्भयाः. ही जशी प्रार्थना आहे तशीच पसायदान ही अतिशय एक सुंदर प्रार्थना आहे. आणि खरंच सगळे संत आपल्याला परमेश्वराचं लेकरू समजतात आणि त्यामुळे त्यांना त्यांच्याकडे हट्ट करण्याचा सुद्धा अधिकार आहेच. सगळे संत, अगदी तुकाराम महाराज म्हणतात की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे दान काय मागितले की तुझा विसर होऊ नये, हेच दान मागितले. किंवा नामदेव महाराज म्हणतात, आकल्प आयुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. आणि आमचे समर्थ तर म्हणतात, कल्याण करी रामराया. सगळ्या संतांनी देवाकडे, परमेश्वराकडे, भगवंताकडे हा लढीवाळ हट्ट केलाय. ज्ञानेश्वर माऊलींचा हा हट्ट, हे मागणं, हे पसायदान शब्द तरी काय वापरलाय बघा, पसायदान. वस्तुतः संस्कृत शब्द आहे प्रसाद, पण या प्रसाद शब्दाला आणखीन एक गोड, आणखीन एक लढीवाळ, आणखीन एक लाडीक रूप दिलंय. त्या प्रसादाचा केलाय पसाय. म्हणजे संस्कृतला त्यांनी मराठीचे घाट बांधलेले आहेत. ही संस्कृत वाहणारी जी गंगा आहे ना, तिला मराठी घाट बांधून माऊलींनी अगदी आपलंसं केलेलं आहे. वस्तुतः आता त्यांनी म्हटलेलं आहे की ब्रह्मज्ञान हा खरं तर विषय, इंद्रियांचा विषयच नाहीये, पण तरी सुद्धा त्यांनी एक आपल्याला एक खात्री दिली, एक विश्वास दिलाय की ते म्हणतात, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. हे ब्रह्मज्ञान ही काही इंद्रिय गोचर विषयच नाहीये. ते कानाने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, जिव्हेने रस चाखता येत नाही, काहीच नसलं तरी सुद्धा मी तुम्हाला खात्री देतो की हे अरूपाचं रूप मी तुम्हाला दाखवीनच आणि भोगवीन इंद्रिया करवी. हे धर्माचं रहस्य मी सांगणार आहे आणि ही निवृत्तीनाथांची आज्ञा आहे. आणि म्हणून मी हे धारिष्ट करतोय, हे धाडस करायला मी उद्युक्त झालेलो आहे. जेव्हा निवृत्तीनाथांनी हे भाष्य करण्याची आज्ञा दिली तेव्हा ते होते नेवाशाला. नेवाशामध्ये एका मंदिराच्या दगडी मंडपामध्ये खांबाला टेकून ज्ञानेश्वर माऊली बसलेले. समोर निवृत्तीनाथ आहेत आणि सच्चिदानंद हे त्यांचे लेखकू झालेले. असा हा सगळा मेळा जमलेत आणि पंचक्रोशीतली अतिशय जाणकार विद्वान अशी मंडळी श्रोते म्हणून ऐकायला जमली. म्हणजे केवढा हा आनंद स्वानंद सोहळा होता. हा सोहळा म्हणजे कसा होता सांगू का? खरं म्हटलं तर तो एक प्रकारचा यज्ञच होता. कुठला यज्ञ होता? तर कुठलाही यज्ञ असला की त्याला एक देवता असते, त्याचं हवीर द्रव्य असतं, त्याला मंत्र असतात, त्याला प्रसाद असतो, अन्नदान असतं, दक्षिणा असते. हा यज्ञ कसा आहे? तर हा यज्ञ कसा आहे तर शब्दाचा यज्ञ आहे. यज्ञ देवता कोण आहे? तर निवृत्तीनाथ ही त्याची यज्ञ देवता आहे. याच्यामध्ये हवीर भाग काय घालणार आहेत, हवीर द्रव्य काय घालणार आहेत, तर याच्यामध्ये फक्त शब्दांच्या आहुती आहेत. मंत्र कुठले आहेत? तर गीतेतले श्लोक हे त्याचे मंत्र आहेत. प्रसाद काय आहे, अन्नदान काय आहे, तर हे पसायदान हाच मोठा प्रसाद आहे. आणि याचं फळ काय मिळणार आहे तर सायुज्य मुक्ती हेच मोठं फळ आहे. सायुज्य मुक्ती हे फळ याच्यातनं मिळणार आहे. आणि ह्याची व्याप्ती वाढत 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 जाऊन यांनी विश्वाच्याही सीमा ओलांडल्या. आणि खरं म्हटलं वस्तुतः यज्ञ म्हणजे त्यागच असतो. या त्यागामध्ये म्हणजे समाजोपयोगी जे कृत्य असतं, जे निस्वार्थी भावनेने केलेलं असतं किंवा अभ्युदय आणि निःश्रेयस ह्याच्यासाठी जे केलेलं कुठलंही परोपकारासाठी, समाज कल्याणासाठी केलेलं कर्म म्हणजे यज्ञच म्हणावा लागेल असंही त्यांनी इथे म्हटलं. ही जी
गीता आहे ही अर्थातच साक्षात वाङ्मयीन मूर्ती आहे. या वाङ्मयीन मूर्तीला महर्षी व्यासांनी या अर्थातच ह्याच्यातलं मूळ सिद्धांत आहे ते भगवंतांच्या मुखातनं आलेले आहेत, पण ह्याला व्यासांनी त्याच्यामध्ये भर घातली आहे. महर्षी व्यासांनी याच्यामध्ये भर घातलेली आहे आणि ह्या तत्वज्ञानाला अतिशय सुबक असा आकार दिलेला आहे. उपनिषदातलं जे ज्ञान आहे ते ग्रथित करून या गीतेमध्ये त्यांनी अक्षरशः ओतलेलं आहे. सूत्ररूपाने ग्रथित केलेलं ज्ञान त्याला एक सुडौल असा आकार दिलाय आणि ह्या नित्य नूतन अशा गीतेला देववाणीतून प्राकृतात आणले ते माऊलींनी आणलेले. केव्हा काम केलेले हे 16व्या वर्षी. 16व्या वर्षी काय कळत असतं साध्या एखाद्या लहान मुलाला, पण 16व्या वर्षी ह्या जगाचं संपूर्ण ज्ञान झालेले हे स्वतः ज्ञानेश्वर ह्या खांबाला टेकून आता एक एक ओवी त्यांच्या मुखातून अशी झरतीये आणि सच्चिदानंद बाबा ते लिहून घेत आहेत. जाणकार श्रोते आहेत. श्रोता कसा हवा तर श्रोता विरक्तही हवा, पण तो थोडा हळुवारपणाने कौतुक करणारा, प्रशंसा करणारा सुद्धा हवा. असा श्रोता जर का लाभला असेल तर वक्त्याला स्फुरण चढतं आणि त्याच्या कल्पनेची भरारी, त्याच्या प्रतिभेची उंची इतकी मोठी उत्तुंग होत जाते आणि त्यांना त्या ओव्या स्फुरलेल्या आहेत. एकामागून एक अशा ओव्या स्फुरत होत्या. अशा 9000 ओव्या सांगून झालेल्या आहेत. संपूर्ण तत्वज्ञान ह्याच्यातलं सांगून झालेलं आहे. आता सगळं सांगून झाल्यावर भगवंतांकडे मागणं मागतायत माऊली. एरवी लोक काय करतात तर स्वतः काही न करता दात्याला अप्रसन्न ठेवून काहीतरी मागणं मागायला जातात, पण इथे तसं नाहीये. इथे हा महान ग्रंथ पूर्ण झाला आहे. सद्गुरू, श्रोते, वक्ता या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आहे, कारण हा ब्रह्मविद्येचा जणू काही सुकाळच झालेला आहे आणि म्हणून आता सगळी जी तृप्तीची एक प्रकारची साय आलेली आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर. अतिशय आनंद आहे आणि ह्या आनंदाच्या भरातच माऊलींनी त्या विश्वात्मक देवाकडे एक वरदान मागितलं, एक मागणी मागितली आहे. इथे ही मागणी जी आहे ना ही जणू काही भक्त प्रल्हादाच्या तोडीची आहे. भक्त प्रल्हादाने काय मागितलं, जेव्हा हिरण्यकश्यपूचा नरसिंहानी वध केलेला आहे, आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या अगदी पोट फाडलेलं आहे, तेव्हा प्रल्हादाला विचारलं तुला काय हवं. त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं की माझ्या वडिलांना उत्तम गती मिळावी. त्यांनी एक फार सुंदर प्रल्हादाच्या तोंडी एक वाक्य आहे, स्वस्ति अस्तु विश्वस्य खलः प्रसीदताम्. या जगातले सगळे खल जे आहेत, खल प्रवृत्ती आहे ती सुद्धा प्रसन्न व्हावी आणि त्यांचं सगळं जे खलत्व आहे ते नाहीसं व्हावं. इथेही माऊलींनी तेच मागणं मागितलंय. भूतमात्रांशी जेव्हा तादात्म्य होतं ना तेव्हा अशी मागणी आपोआप मुखातून बाहेर पडते. विश्वात्मक देवाकडे हे मागणं मागितले. अर्थात सद्गुरू निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत. सद्गुरू आणि परमेश्वर हे दोघेही भिन्न नाहीत. साक्षात सद्गुरू हेच परमेश्वर आहेत. म्हणजे जीव कसा आहे आणि शिव कसा आहे, तर जीव आहे अल्पज्ञ आहे, परतंत्र आहे, बद्ध आहे, असा जो जीव आहे. आणि शिव कसा आहे किंवा सद्गुरू कसे आहेत किंवा परमेश्वर कसा आहे, ते स्वयंप्रकाशी आहेत, स्वसंवेद्य आहेत आणि ह्या देवाकडे मागणं मागितलं. वस्तुतः देव हा शब्दच मुळी दिव धातूवरनं आलेला आहे. द्यू धातू आहे. दिव म्हणजे प्रकाशने आणि देवांच्या प्रत्येक प्रकाशमान जे काही क्षेत्र होतं, शक्ती होती, त्यांचं प्रत्येकाचं क्षेत्र ठरलेलं आहे, त्यांचे अधिकार ठरलेले आहेत, त्यांच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. पण हा देव ज्यांच्याकडे माऊली मागणं मागतायत ना तो देव कसा, या सगळ्या देवांपेक्षा श्रेष्ठ देव आहे आणि त्यांना म्हटलेले विश्वात्मके देवे. कारण तो देव कसा आहे, ही सृष्टी उत्पन्न करणार आहे. तो रविचंद्राचा निर्माता आहे. असा तो सगळ्या देवांचा जो देव आहे त्या विश्वदेवाला मागितलेला आहे. उपनिषदामध्ये या परब्रह्माचं वर्णन फार वेगळ्या प्रकाराने केलंय. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमेवम विभाती. त्याच्या तेजामुळे या सूर्यचंद्राला सुद्धा तेज मिळालंय. असा जो विश्वात्मक देव आहे त्याच्याकडे हे मागणं मागितलेलं आहे.
हा कसा आहे? हा विश्वात्मक देव आहे तरी कसा? तर बुद्धीला जो ज्ञानाचा प्रकाश देतो, जो स्वतः सच्चित आणि आनंद स्वरूप आहे, एकमेव अद्वितीय असा आहे, सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे, सर्व शक्तिमान आहे, किंवा इंग्लिशमध्ये त्यालाच ऑमनिशियंट, ऑमनिप्रेझंट, ऑमनिपोटंट असा जो म्हटलेला आहे, असा जो विश्वात्मक देव आहे, त्याच्याकडे हे मागणं मागतायत. अतिशय प्रेमाने, लढीवाळपणाने, लेकराच्या भावनेने हे मागतायत. आणि असा जो विश्वम आत्मा यस्य सहा विश्वात्मका, अशी त्याच्या समासाचा विग्रहही करता येईल. गीतेत सुद्धा हेच सांगितलंय, सर्व भूतस्थमात्मानं सर्व भूतानि चात्मनी, सगळ्या भूतमात्रामध्ये तो भरून राहिलाय आणि त्याच्यामध्ये सगळी भूतमात्र आहे. अशी भावना झाल्याशिवाय तुम्हाला विश्वरूप होताच येणार नाही. हे विश्वरूप होण्यासाठी अशी भावना व्हायला तर पाहिजेच. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ज्ञानेश्वरांनी दुसऱ्या कुठल्या देवाकडे हे मागणं मागितलंच नाही. कारण खरी गंमत अशी आहे की ज्याचा देव मोठा तो मोठा, किंवा जो मोठा स्वतः असतो त्याचा देव त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. ज्ञानेश्वर माऊलींना 16व्या वर्षी हे जे ज्ञान झालंय आणि म्हणून त्यांनी आपलं मागणं कुणाकडे मागितलंय? साध्या कुठल्या देवाकडे नाहीच मागितलं, तर विश्वात्मक देवाकडे मागितलंय. आणि विश्वात्मक देव हा सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात मोठा, अनादी असा पुरुष आहे, सनातन आहे, त्याच्याकडे हे मागणं मागितलंय. अल्पबुद्धीचे लोक असतात, त्यांचे देवही लहान असतात. यजन्ते सात्विका देवा यक्ष रक्षांसी राजसः प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. तमोगुणी लोक, क्षुद्र वृत्तीचे लोक आहेत, ते कुठले तरी मुंजोबा वगैरे अशा देवांची पूजा करतात. मध्यम प्रकारचे लोक आहेत, ते आणखीन देवाची करतात. पण सगळ्यात जे श्रेष्ठ आहेत, सगळ्यात जे ज्ञानी पुरुष आहेत, ते विश्वात्मक देवाची पूजा करतात, आराधना करतात. आणि जी काही मागणी मागायचे तेही त्याच्याकडेच मागणं मागतात. या यज्ञामध्ये आहुती कशाची द्यायची? तर शब्दाच्या यज्ञामध्ये शब्दांचीच आहुती द्यायची. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आमच्या घरी दुसरं धन नाही हो. तुमच्यासारखं पैसा अडका काय एवढं काही बाकीचं धनच नाही आमच्याकडे. जे धन आहे ते फक्त शब्दाचीच रत्ने आहेत आणि शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू असं म्हटलेलं आहे. खरं म्हटलं तर शब्दांचं हेतूच हा असतो की माणसाची सदसद विवेक बुद्धी जागी करणं. हा विवेक जागा करणं, ह्यालाच माऊलींनी फार सुंदर उपमा दिली आहे. माऊली म्हणतात, वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकेत्वी परातत्व, स्पर्शू जैसा. अशी मागणी आता माऊली करतात. 9000 ओव्या सांगून झाल्यानंतर शेवटचं मागणं मागतायत आणि ते काय मागणं आहे त्याचाच आपण थोडासा अभ्यास करतोय. मागणं तरी काय आहे? आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान. हे काय म्हटलेलं आहे? सुरुवातच कुठनं केली? आता. आता म्हणजे ह्याला मागचा काहीतरी संदर्भ आहे. एकदम कोणीतरी आतापासून सुरुवात नाही करत. आता हे सगळं झालं ना, आता अशाही अर्थ घेऊ शकतो. पण ह्याच्यापेक्षा व्यापक अर्थ काय आहे? तर कुठल्याही उपदेशाची, कुठल्याही संवादाची सुरुवात करताना त्याच्या पूर्वी शांती मंत्र असतो. उपनिषदात सुद्धा प्रत्येक उपनिषदाचा एक सुरुवातीला शांती मंत्र आहे आणि शेवटी शांती मंत्र आहे. अशा 2 शांती मंत्राच्या संपुटामध्ये हे उपनिषद बसवलेलं असतं. आता इथे आणि त्या सुरुवात कशापासून असते? तर अथा तो ब्रह्म जिज्ञासा. पथ हा शब्दच मुळी मंगल सूचक आहे. शांती मंत्राचा सूचक आहे अथ म्हणजे आता. तोच इथे वापरलाय आणि त्याला मराठी लेणं चढवलंय, प्राकृताचं लेणं चढवलंय. आता. आता म्हणजे काय आहे? तर हा ग्रंथ सिद्धीला गेलेला आहे. देव दुर्लभ असा हा आनंद सोहळा झालाय. आणि आता माऊलींच्या अगदी अष्टसात्विक भाव अगदी उफाळून उठलेले आहेत. म्हणजे त्यांना स्वेद आहे, रोमांच आहे, कंप आहे. या सगळ्या अष्टसात्विक भावाने ते अगदी निथळून गेलेले आहेत. आणि जसं गीतेचा उपदेश ऐकल्यानंतर संजयची जी अवस्था झाली होती ना,
म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला, पण संजयला त्याचं भाग्य मिळालं तो ऐकण्याचा. आणि संजयची अवस्था झाली होती हृष्यामीच मुहुर्मुहु. मला इतका आनंद होतो, इतके रोमांच माझ्या अंगावर उभे राहत आहेत आणि ते रूप मला आठवते. असं जसं संजय म्हणाला तसंच इथे तर साक्षात माऊलींनी ह्या ग्रंथावर भाष्य केलेलं आहे. त्यामुळे आता त्यांना इतकं कृतकृत्य वाटतंय, सार्थक वाटतंय, सहजानंद झालेला आहे, ब्रह्मविद्येचा सुकाळू झालेला आहे. आणि आता त्यांनी ह्या ग्रंथाला त्यांनी कुठेही ज्ञानेश्वरी म्हटलेलं नाहीये बरं का. आपण ज्याला ज्ञानेश्वरी म्हणतो त्याला त्यांनी एक फार गोड नाव दिलेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे भावार्थ दीपिका. ही काय आहे तर भावार्थ दीपिका आहे. या भावार्थ दीपिकेच्या शेवटी हे अतिशय गोड मागणं मागतायत, म्हणून आता म्हटलेलं आहे. दुसरा आताचा अर्थ काय आहे की आता माझं फक्त पायिकपण उरलेलं आहे. जे गीतेत सांगितले निमित्त मात्र भव सव्यसाचिन, तेच इथे माऊली म्हणतायत माझं फक्त पायिकपण उरलंय. किंबहुना हे तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथे माझे जे उरले पायिकपण. आता काव्य तत्वज्ञान हा सगळं एकत्र आणणारा हा अभूतपूर्व ग्रंथ आहे. सद्गुरूंची आज्ञा पालन केली आहे आणि सगळं जेव्हा आपल्या मनासारखं होतं, परमेश्वर आपल्याकडनं एखादं उत्तम कार्य करून घेतो ना, तेव्हा निरतिशय भक्ती आतमध्ये दाटून येते आणि विनय आहे. या भक्तीच्या जोडीला कुठेही अहंकार नाहीये, मी केला असा भावच नाहीये. अतिशय विनयाने अतिशय नम्रतेने ही जाणत्या पुरुषाची ही भक्ती आहे. आणि ते स्वतःच म्हणतात की माझं इथे काहीच नाहीये, माझं कर्तृत्व शून्य आहे, मी फक्त पायिकपणाच्या दृष्टिकोनातून मी हे करतोय. ही सगळी सद्गुरूंची कृपा आहे, म्हणून मला हे बोलता आलं, म्हणून मला हे सांगता आलं. आणि शिवाय या जोडीला जाणकार रसिकांच्या विषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये अतिशय कृतज्ञता आहे, अतिशय कृतज्ञता आहे. तिसरा अर्थ काय आहे आता या शब्दाचा आणखीन एक अर्थ काय आहे तर हा संकल्प जो ठरवला होता ना तो सिद्धीला गेलाय, सिद्धीला जावा अशी इच्छा केलेली आहे. आपण जेव्हा ठरवतो तेव्हा ते काम पूर्ण व्हावं असं नक्कीच वाटत असतं. रंजल्या गांजल्यांची दुःख दूर व्हावी, या दुःख सागरातून त्यांना बाहेर काढावं, जीवनाचं मर्म समजावून सांगावं, खऱ्या सुखाची त्यांना तोंड ओळख करावी, ही खरी तळमळ आहे. परंतु सगळ्याच प्रयत्नांना यश मिळतच असं नाही. परमात्म्याची अनुकूलता पाहिजे, तसेच सद्गुरूंचे संत सज्जनांचे आशीर्वादही पाहिजे आणि जाणकार श्रोते सुद्धा समोर असावेत. असं असेल तरच त्याच्यातून सामर्थ्य मिळतं आणि विश्वास मिळतो. माऊलींनी हेच मागितलंय. हा आताचा तिसरा अर्थ झाला. अनेक अर्थ आहेत बरं का, पण आपण ह्याच्यात मध्ये थोडेसेच बघणार आहोत. आता मध्ये आणखीन काय आहे तर प्रार्थना आहे. कुठलंही कार्य पूर्ण झाल्यानंतर आपण प्रार्थना करतो, किंवा कुठलाही यज्ञ झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर, अगदी साधं गणपतीची पूजा झाल्यानंतर सुद्धा आपण ओम यज्ञेन यज्ञम ही मंत्र पुष्पांजली म्हणतो. ही विश्व प्रार्थनाच आहे, ही म्हणतो. किंवा कोणी म्हणतं काले वर्षतु पर्जन्य, कोणी म्हणतं तमसोमा ज्योतिर्गमय, कोणी म्हणतं सर्वेपि सुखिनः सन्तु. प्रत्येक यज्ञाच्या प्रत्येक शुभ कार्याच्या शेवटी प्रार्थना असतेच. पण ही प्रार्थना हे पसायदान सात्विकतेच्याही वर जाणार आहे. इथे ऐहिक सुख तर नकोच आहे, पण पारलौकिक सुखाची सुद्धा अपेक्षा केली नाहीये. हे जे मागणं आहे ते भूतमात्र समाजाचं कल्याण, विश्वाचं कल्याण ह्याच्यासाठी आहे. आणि जीवमात्राचं तादात्म्य याच्यामध्ये साधलेलं आहे. या 9 ओव्या, या नवखंडांना कवेत घेणाऱ्या, एवढ्या विश्वाची सीमा ओलांडून जाणाऱ्या अशा ह्या 9 ओव्या आहेत. मागणं कोणाला मागितलंय? विश्वात्मक देवाला. शहाणी लोक, विद्वान लोक, विवेकी लोक काय करतात? आधी सेवेनी आपल्या आराध्य दैवताला संतुष्ट करतात आणि मग मागणं मागतात. सामान्य लोक मात्र दात्याला अप्रसन्न ठेवून मागणं मागतात. इथे तसं नाहीये. आता संतुष्ट, सगळीकडे संतुष्टी आहे. आणि अशा वेळेला दोघही विश्वरूप झालेले आहेत. सद्गुरू आहेत, भगवंत आहेत. घेणारा जेव्हा देणारा होतो तेव्हा सगळीकडे आनंदी आनंदच होतो. इथे हे मागणं मागितले तर केवळ ते
नेवाशातल्या लोकांसाठी नाही, त्या मंदिरात जमलेल्या लोकांसाठी नाही, पैठणच्या लोकांसाठी नाही, आळंदीतल्या लोकांसाठी नाही, किंवा महाराष्ट्रासाठी सुद्धा नाही. हे मागणं मागितलंय कुणासाठी? तर विश्वाच्या सीमा ओलांडून हे विश्वची माझे घर, ऐसी ज्याची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अशा माऊलीने हे संपूर्ण भूतमात्राच्या, नुसत्या माणसाच्या सुद्धा नाही, भूतमात्राच्या कल्याणासाठी हे वरदान मागितलंय, हे मागणं मागितलंय. आता पुढची ओवी काय आहे? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. कुणासाठी मागणं मागितलंय? त्यांच्या अवतीभोवती जे लोक होते ते सगळे सज्जन होते, सात्विक होते, सन्मार्गाने जाणार होते. त्यांच्यासाठी नाही मागितलं मागणं. त्यांच्यासाठी नाही मागितलं तर कुणासाठी मागितलंय? पहिलं मागणं कुणासाठी मागितलंय? जे खळांची व्यंकटी सांडो. खल म्हणजे दुर्जन. आता दुर्जन लोक असतात, समाज म्हणतात तिथे विविधता आहे, अर्थात सज्जनांबरोबर दुर्जनही असतात. पण या दुर्जनांना संपवा, त्यांचा नाश होऊ दे, त्यांचं वाईट होऊ दे अशी कुठेच अपेक्षा व्यक्त केलेली नाहीये. तर म्हटलेलं आहे जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे काय आहे? तर व्यंकटी म्हणजे त्यांचा वाकडेपणा जावो, त्यांच्यामध्ये जी कुटिलता भरलेली आहे ना ती जावो. कारण माणूस खरं म्हटलं तर कुणीच माणूस वाईट नसतो, कुठलाच माणूस अयोग्य नाहीये. ह्या जगामध्ये एकही शोधून सुद्धा सापडणार नाही की या माणसामध्ये काही अर्थच नाही, असं नाहीच आहे. माणसं परिस्थितीनुसार बदलतात. मग इथे म्हटलंय खळ नाहीसे व्हावेत असं नाहीच म्हटलं, खळांची व्यंकुटी सांडो. आणि मग तो वाकडेपणा गेल्यानंतर एक प्रकारचं रिकाम पण येईल ना, ते रिकाम पण नकोय. आणि म्हणून एक वाईट काढून टाकलं की तिथे चांगलं काहीतरी रुजवायला लागतं. आणि म्हणून लगेचच म्हणलंय तया सत्कर्मी रती वाढो. त्यांना सत्कर्मामध्ये त्यांची रती वाढो, कारण त्यांना ह्या चांगल्या सात्विक कर्मामध्ये आवड उत्पन्न होऊ दे. आपल्याकडे अनेक कथा आहेत, पुराणामध्ये आहेत, इतिहासात आहेत, अगदी रामायण महाभारतातल्या कथाही आपल्याला परिचित आहेत. दुर्योधन हा खलप्रवृत्तीचाच होता, खलप्रवृत्तीचाच होता. पण तरी सुद्धा तो काय म्हणतो, आणि बरं तो काही शिकलेला नव्हता, त्याला काही ज्ञान नव्हतं असं काही नाहीये. तो सगळा विद्या संपन्न होता, त्यांनीही पुष्कळ विद्यांचा अभ्यास केलेला होता. पण तरी तो काय म्हणतो? जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. मला माहितीये धर्म म्हणजे काय, चांगलं वागणं म्हणजे काय, सगळं मला माहितीये. पण माझी तिकडे प्रवृत्तीच होत नाही, माझं मनच तिकडे ओढ घेत नाही. आणि जानामि अधर्म, मला अधर्म म्हणजे काय हेही माहितीये, पण तरी सुद्धा त्या अधर्मापासून माझी निवृत्ती होत नाही. हा माझ्या मनाचा दोष आहे का? दुर्योधन पुढे म्हणतो केनापि देवेन हृदय स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. आतलं आत कोणीतरी माझ्या बसलंय आणि तो जसं मला मार्गदर्शन करतो तसा मी वागतो. खरं असं काही नाहीये, पण दुर्योधनाचा आत्मा त्याला सांगत होता. तर असं आहे की खरं म्हटलं तर कुठलीच व्यक्ती वाईट नसते. आता वाल्यापोळी सुद्धा वाईटच होता की, खरं म्हटलं तर वाल्यापोळी पापीच होता. पण तरी सुद्धा त्याची सत्कर्माकडे रती होती. जरी वाईट होता, त्याने अनेक पाप जरी केलेली असली तरी त्याच्या मनामध्ये रती होती. आणि म्हणून नारदांच्या उपदेशानंतर लगेचच तो राम नाम घ्यायला प्रवृत्त झाला. आणि किती तळमळीने, किती आस्थेने, किती मनापासून त्याने राम नाम घेतलं की त्याच्या अंगावर वारुळ निर्माण झालं. आणि रामनाम घेऊन इतकं तो मोठा झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि पुढे रामायणाची निर्मिती सुद्धा त्यांनीच केलेली आहे असंही म्हटलंय. म्हणजे या जगामध्ये त्रिगुणात्मक प्रकृती असतेच, सत्व आहे, रज आहे, प्रत्येकामध्ये अगदी कितीही सज्जन व्यक्ती असली ना तरी त्याच्यामध्ये थोडासा तरी तमोगुण असतोच. बरं, प्रत्येकामध्ये थोडं खलत्व आहेच, थोडा दुष्टपणा, थोडा वाकडेपणा असतोच. पण इथे म्हटलेलं आहे, आणि हा दुर्गुण आहे. खलत्व असणं हा दुर्गुण आहे, व्यवहारात तर आहेच आहे, पण परमार्थात तो अतिशय घातक आहे. परमार्थ हा सद्गुणी लोकांचाच खरं तर प्रांत आहे. सद्गुणी माणसांना परमार्थ करणं सोपं जातं. पण आपल्याला काय करायचं, सर्वसामान्य लोकांना आपल्यातले दोष काढून घेऊन गुण आत्मसात केले तर देह शुद्ध होईल, मन, चित्त, बुद्धी यांची सहजपणाने शुद्धी होणार आहे.
कारण ज्ञान कसं आहे तर ज्ञान हे स्वयंसिद्धच आहे. ज्ञान हे स्वयंसिद्धच आहे, ते कुठून उसणं आणायचं नसतंच. तुमच्यामध्ये आहेच ते ज्ञान, पण त्याच्यावर अज्ञानाचं आवरण पडले. अज्ञानेनावृतै ज्ञानं तेन मोह्यन्ति जन्तवः. या अज्ञानाचं आवरण पडल्यामुळे ते मोहित झालेले आहेत. जसं सूर्य असतोच, पण सूर्याच्या समोर काळा ढग आला की आपल्याला काही काळ त्याचं दर्शन होत नाही. तो ढग गेल्यावर पुन्हा सूर्य तेवढ्याच तेजाने प्रकाशाला लागतो. म्हणजे सूर्य आहेच, तो नवीन निर्माण करायचा नसतो. तसं ज्ञान हे आहेच, पण ते अज्ञानाने जे त्याच्यावर आवरण घातलंय ते फक्त बाजूला झालं की आतला ज्ञान सूर्य तेजाने तळपणारच आहे. इथे शब्द सुद्धा माऊलीने काय वापरलाय, एक एक शब्द नेमका शब्द वापरलाय. खलं म्हटलेलं आहे. खरं म्हटलं तर पापी म्हणता आलं असतं, दुर्जन म्हणता आलं असतं, दुराचारी म्हणता आलं असतं, निंद्य म्हणता आलं असतं. पण हे लोक कसे आहेत, पापी वेगळा, दुर्जन वेगळा. पापी काय करतो, स्वतः पाप करतो. दुर्जन काय करतो, वाईट मार्गाने जातो. पण खलं आहे ना, तो स्वतः तो वाईट वागतोच, पण दुसऱ्याला वाईट गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करणारा तो खलं आहे. आणि असे लोक हे समाजाला अतिशय घातक असतात. बघा, खलं हा दुसऱ्याला प्रवृत्त करतो, कारण दुसरे जर चांगले वागायला लागले तर तो त्याला स्वतःचा अपमान वाटतो. एखादा माणूस समाजसेवा करत असेल तर हे खलं लोक काय म्हणतात, चालले हे लष्करच्या भाकऱ्या भाजायला. असं नसतं. सदाचारी लोक जगात आहेत आणि त्याच्यामुळेच खरं तर हे जग चाललंय. पण दुष्टांना, खलांना हे आवडत नाही आणि ते स्वतः कशाचा विधी निषेधही बाळगत नाहीत, इतरांनाही बाळगू देत नाही. त्यांचं वागणं कसं असतं सांगू का, मधु तिष्ठती जिव्हाग्रे हृदये तू हलाहलम. गोड 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 बोलून माणसांना ते फशी पाडतात आणि त्यांच्या हृदयामध्ये मात्र विष भरलेलं असतं. कारण सगळ्याचा घात व्हावा अशी एक त्यांची इच्छा असते. आसुरी संपत्तीचे लोक तरी काय करतात, ते असंच म्हणतात, किमन्यत काम हेतुकम. ही सृष्टी कशाने निर्माण झाली, कामातनच निर्माण झाली. बाकी तुमचं ते परमेश्वर वगैरे आम्हाला काही मान्य नाही. अशी दुष्ट लोक काय करतात तर दुसऱ्याची वर्म उघडी करण्यात अगदी पटाईत असतात. उत्तम सज्जन माणसाची ते निंदा करतात, वैरभाव वाढवतात. पण हे ओळखता येत नाही, कारण ते घालतात चांगले कपडे, उत्तम समाजात वावरतात. असे खल प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. खल प्रवृत्ती म्हणजे चोर वगैरे नाही बरं का, असे चोर डाकू वगैरे असे लोक नाहीत. अगदी सज्जनांमध्ये, उत्तम लोकांमध्ये वावरणारे असतात. म्हणजे एखादा अडाणी शेतकरी सुद्धा खल असू शकतो बरं का. आपल्या वाटतं हा अडाणी, हा भोळा आहे, असं नसतं. अगदी विद्वान प्राध्यापक सुद्धा खल असू शकतो, त्याच्यामध्ये खल प्रवृत्ती असू शकते. किंवा अगदी वकील असू दे, डॉक्टर असू दे, या सगळ्या व्यवसायामध्ये थोडी का होईना खल प्रवृत्ती असते. आणि इथे माऊलीनी म्हटले त्यांची खल प्रवृत्ती जाऊ दे, त्यांचा वाकडेपणा जाऊ दे, पण माणूस हा खरं मुळात पापी नसतो. सत्संगतीने तो सुधारू पण शकतो. आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत, अजामेळ आहे, पिंगल आहेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. अशी जर का आपली खल प्रवृत्ती नाहीशी झाली तर इथे म्हटलेले तया सत्कर्मी रती वाढो. रती वाढो, सत्कर्माविषयी प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. आपणही सर्वसामान्य माणसं चांगली कर्म करतो, पण ती दुसऱ्यासाठी करतो. त्याच्याविषयी प्रेम असून करतो का, प्रेम वाटतं मला सज्जन चांगली कर्म करायचे असं म्हणून जो कर्म करतो तो खरा. म्हणजे युधिष्ठिर आणि कुंतीचा संवाद आहे बरं का. जेव्हा ते वनवासात होते तेव्हा कुंतीला फार वाईट वाटलं. कुंती म्हणाली की आपण आत्तापर्यंत इतक्या सदाचाराने वागलोय, कुणाचं वाईट चिंतीला सुद्धा नाही, आणि तरी सुद्धा आपल्यावर ही वनवासात राहण्याची पाळी का बरं आली. तेव्हा युधिष्ठिराने दिलेलं उत्तर फार लक्षात घेण्यासारखं आहे. युधिष्ठिर म्हणाला, म्हणजे काही मिळवण्यासाठी चांगलं वागायचं असतं का. मला तर वाटतं की चांगलं वागणं हे मला आनंद देतो म्हणून मी चांगलं वागतो, असं व्हायला पाहिजे. चांगलं वागण्याने दुसऱ्या कुणाला काही वाटो नाही तर न वाटो, मला आतून शाबासकी मिळते, मला आतून छान वाटतं. ही सत्कर्माकडे रती वाढणं आहे. आणि इथे माऊली हेच मागणं मागतायत, तया सत्कर्मी रती वाढो. कुठलंही सत्कर्म हे जबरदस्तीने करायचं नाही तर आवडीने करायचंय, मला ह्याच्यात खूप समाधान मिळतंय म्हणून करायचंय.
आणि मग पुढे म्हटलेले भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खरंच आहे, कुठले सण सुहृद आणि संपत्ती एकत्र आली की आनंद वाढतोच. आणि खरंच सगळेच लोक एकमेकांचे मित्र झाले तर ह्या जगामध्ये वैरभाव राहणारच नाही, लढाया होणारच नाही, दुष्टावा, हेवे दावे, स्पर्धा, चुरस, मारामाऱ्या हे होणारच नाही. अशी जर का ज्ञानेश्वर माऊलीने इच्छिलेली ही मागणी पूर्ण झाली तर मैत्र जीवाचं. आणि खरंच जिथे एकात्म दृष्टी येते तेव्हा तिथे मैत्र साधतं. उपनिषदातले मंत्र सुद्धा हेच सांगतात बरं का. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु. आणि पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, मा विद्विषावहै. आम्ही एकमेकांचा द्वेष करू नये. कुणी आम्ही तर गुरु शिष्याने सुद्धा नाही, दोन शिष्यामध्ये सुद्धा आपापसात द्वेष भावना नको की हा माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे वगैरे, असं कुठेच नको. द्वेष भावना नसेल तेव्हा आपोआप मैत्र वाढणार आहे. आणि ते मैत्र नुसतं माणसा माणसातलं नाहीये, अगदी पशु पक्षी वृक्षवेली यांच्याविषयी सुद्धा आस्था असेल तरच समाजाचं कल्याण साधता येईल, असंही माऊलीने म्हटलेलं आहे. पुढे माऊली म्हणतात, किती मागण्या मागितल्यात, 9 ओव्यामध्ये फार सुंदर गोड मागण्या मागितल्यात. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते पाहो लाहो प्राणिजात. फार सुंदर. जो जे वांछील, प्रत्येकाची इच्छा वेगळी असते बरं का. कुंभाराची इच्छा वेगळी, शेतकऱ्याची वेगळी. शेतकऱ्याला पाऊस हवा आणि कुंभार म्हणतो नको पाऊस, माझं ते मडकी ओली होती. म्हणजे पाऊस चांगला का वाईट हा प्रश्नच नाही, प्रत्येकाची इच्छा वेगळी असते. आणि इथे म्हणले जो जे वांछील तो ते लाभो. मग त्याच्यासाठी व्हायला काय पाहिजे तर दुरित म्हणजे पापाचा अंधार आधी नाहीसा व्हायला पाहिजे. पापाचा अंधार नाहीसा व्हायला तर पाहिजेच आहे. आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि स्वधर्माचा सूर्य त्याच्या तेजाने लखलखायला पाहिजे. ही सृष्टी कशी आहे तर ही सृष्टी द्वंद्वात्मक आहे, 2-2 गोष्टींची बनलेली आहे. इथे प्रकाश आहे तसा अंधारही आहे, ज्ञान आहे तसं अज्ञानही आहे, साधक आहेत तसे बाधक सुद्धा आहेत. आणि बाधकांचा नाश व्हायला पाहिजे, कारण तो बाधक जो आहे तो साधकाला झाकून टाकतो. अज्ञानाचा आणि अंधाराचा आणि पापाचा संबंध आहेच आहे. पण खरंच आहे, उजेडात होते पुण्य अंधारात पाप. नेहमी अंधारातच पाप घडत असतं. आणि जेव्हा माणसाच्या मनामध्ये पापाची रात्र होते ना तेव्हा कामक्रोधाचे वाघ सिंह अगदी डोकं वर काढतात. आणि मग इथे काय हिंसेला किंवा वाईट प्रवृत्तींना तिथे जास्त थारा मिळतो. आणि अशा गोष्टी हे वाघसिंह, कामक्रोधाचे वाघसिंह शुभकर्माच्या प्रवृत्तीला अगदी गिळून टाकतात असंही म्हटलेलं आहे. पाप हे जीविताची तर हानी करतच, पण या सगळ्या गडबडीमध्ये काय गोष्ट होते, एक महत्वाचं खजिना, महत्वाची संपत्ती हातातून निसटून जाते. ती म्हणजे नरदेहाचं हे जे घबाड आपल्या हाती आलंय ते संपूनच जातं. असंच संपून जातं. वाळू सरकावी असं हे नरदेहाचे एक एक दिवस आपल्या हातातनं निघून जातो. खरंच असं म्हटलेलं आहे, बालस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंतामग्नः परे ब्रह्मणी कोपी न लग्नः. असं हे हातातनं सगळं आयुष्य निसटून जातं. खरं म्हटलं तर जो शुद्ध जीव आहे, सात्विक जीव आहे, तो शुभ संकल्प करत असतो बरं का. त्याला शुभ संकल्प करायचे असतात, शुभ कर्म करायचे असतात, पण ती विकाराच्या वाऱ्याने ती विझून जातात. ते दिवे जो लावत असतो ते विझून जातात. म्हणून मग हे दिवे विझण्यापेक्षा काय व्हायला पाहिजे तर स्वधर्माचा सूर्याचा उदय झाला तर मग सगळीकडे प्रकाशाचं साम्राज्य नक्कीच पसरणार आहे. आणि मग काय होईल, ज्ञान मिळेल, सुख, सत्य, शांती, स्वातंत्र्य हे सगळं मिळणार आहे. कारण हे स्वधर्म म्हणजे काय तर स्वधर्म म्हणजे ईश्वराने माझ्यावर सोपवलेलं हे काम आहे असं समजायला पाहिजे. आणि हे करत कसं करायचं तर आपला जो वर्ण आहे, जो आश्रम आहे, पायरी पायरीने. मी विद्यार्थी असेल तर माझा आता अभ्यास करणं कर्तव्य, मी गृहिणी असेल ते कर्तव्य, शेतकऱ्याचं कर्तव्य वेगळं. प्रत्येकाने आपला वर्ण आणि आश्रम ओळखायचा आहे. पायरी पायरीने रोज 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 आपली प्रगती करून घ्यायची. असं जमलं तर समाजाची धारणा अतिशय शुद्ध होईल, घट्ट होईल.
समाज हा जेव्हा विस्कळीत होतो तेव्हाच त्या धर्माला ग्लानी येते असं म्हटलेलं आहे. हा समाज घट्ट बांधणी पाहिजे असेल तर प्रत्येकाने अनुशासन पाळायला पाहिजे आणि मग हळूहळू अनेक देणी द्यायचे, अनेक ऋण फेडायचे आणि मग काय करायचंय, उरलेल्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचाय. त्याच्यासाठी उच्च मानव धर्माचं आपल्याला अवलंबन करायचे. खरंच आहे, माणुसकी हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. एवढं तरी जमायला पाहिजेच आपल्याला. माणसानी माणसाशी माणसासारखं वागता येईल का? तर खरंच आहे, ज्ञानप्राप्ती हा आपला धर्म असला पाहिजे. कारण ज्ञाना इतकंच दुसरं श्रेष्ठ काहीच नाहीये. आत्मज्ञानाचा अभ्यास व्हायला पाहिजे. तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हटले, जो जे वांशील तो ते लाहो. पराकोटीची सद्भावना ह्याच्यामध्ये व्यक्त झालेली आहे. कारण खरंच आहे, ही सद्भावना कशी आहे तर स्वधर्म हीच कामधेनू आहे. आणि एकदा कामधेनूला तुम्ही प्रसन्न केलं की तुम्हाला जे जे भोग पाहिजेत ते सगळे मिळणार आहे. आणि तीच गीतेतलीच प्रार्थना इथे माऊली वेगळ्या शब्दामध्ये मांडते, जो जे वांशील तो ते लाहो. आणि कुणाला? प्राणी जात, नुसतीच माणसं नाही, प्रत्येक प्राण्याला अधिकार आहे या सृष्टीचा. इथे म्हटलेलं आहे, खरंच आहे, या पसायदानामध्ये इतक्या सुंदर संज्ञा वापरल्या आहेत आणि एकूणच सांगितलंय. महात्मा गांधींचं एक वाक्य आहे, वर्ल्ड कॅन फुलफिल मॅन्स नीड बट नॉट मॅन्स ग्रीड. आणि इथेही म्हटले, कामना नसाव्यात का? तर कामना जरूर असाव्यात, पण कामना कशी हवी तर धर्माला अनुकूल हवी. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. काम ही तर भगवंताची विभूती आहे. म्हणजे धर्म आणि मोक्ष यांच्या चौकटीत जो काम आहे त्याचा तुम्ही जरूर उपभोग घ्या. मात्र स्वधर्माचा सूर्य उगवला पाहिजे, स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. धर्म ही सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आहे. महर्षी व्यासांनी सुद्धा म्हटलेलं आहे. ते म्हणतात, मी परोपरीने सगळ्यांना सांगते की तुम्ही धर्माचं सेवन करा, धर्माचं आचरण करा, पण माझं कोणी ऐकतच नाही. ऊर्ध्वबाहु विरम्यश न कश्चित् शृणोति मां. कुणीच माझं ऐकत नाही. धर्मात अर्थश्च कामश्च सधर्मः किन्न सेव्यते. मग त्या धर्माचं अवलंबन अनुशासन तुम्ही का नाही करत, असं व्यासांनी एक प्रश्न विचारलाय. खरंच आहे, प्रत्येकाने, वसिष्ठांनी सुद्धा हेच सांगितलंय. वसिष्ठ म्हणतात, प्रत्येकाने जर का आपला धर्म, आपलं कर्म योग्य रीतीने पाळलं ना तर सरकार नको, वकील नको, न्याय संस्था नको, पोलीस नको, काय समाज सुंदर होईल. तीच मागणी इथे माऊली करतात. प्रत्येकाने स्वधर्म सूर्य इथे प्रकाशित झाला पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय तिसऱ्या आणि चौथ्या ओवीमध्ये. पुढे आता चौथी ओवी अशी, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. काय म्हणतायत बघा. मागच्या ज्या दोन्ही ओव्या आहेत ना, म्हणजे लोकांनी कसं वागलं पाहिजे तर खळांची व्यंकटी सांडली पाहिजे, सत्कर्मी रती वाढली पाहिजे, स्वधर्माचा सूर्य उगवला पाहिजे. मग काय होणार आहे तर सगळीकडे सज्जन दिसायला लागतील. दुर्जनांचा वाकडेपणा जाईल. दुर्जन नाहीसे करायचे नाहीये, दुर्जनांचा फक्त वाकडेपणा जाऊ देत असं म्हणले. मग ह्या दोन्हीची परिणाम स्वरूपी चौथी ओवी आहे. म्हणजे खलप्रवृत्ती गेली, सत्कर्माची प्रेरणा मिळाली, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये जर का मैत्र निर्माण झालं तर काय होणार आहे, वर्ष सकळ मंगळी, मंगलाचा वर्षाव होणार आहे, पावित्र्य सगळीकडे दिसणार आहे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, सगळेच लोक ईश्वरनिष्ठ होतील. एक नाही, दोन नाही, चार नाही, 10 नाही, तर ही मांदियाळी म्हणजे सज्जन लोक तुलनेने त्या मानाने खरं तर कमीच असतात सगळीकडेच. म्हणजे बघा ना, बाभळीची झाडं अनेक आहेत, चंदनाची झाडं फार थोडीच असतात. कावळ्यांचा कलकलाट नेहमीच ऐकू येतो, पण कोकिळेची कुहू फारच थोडी असते. तसंच दुर्जन अनेक आहेत पण सज्जन आमच्याकडे फारच कमी आहेत. त्या ईश्वरनिष्ठांची जर का मांदियाळी झाली, असे अनेक ईश्वरनिष्ठ जमा झाले तर एकत्रित प्रभावाचा रेटा खूप मोठा असतो. पण नेमकी गोष्ट उलट होते की सज्जन लोक हे समाजापासून, जनसमुदायापासून जरा दूरच राहतात.
त्यामुळे काय होतं, थोडे सज्जन आहेत तेही आम्हाला भेटत नाहीत. अनवरत भूमंडळी भेटतू भूता. खरं म्हटलं तर असे सज्जन जर का सामान्यांच्या पाठीशी असतील तर त्यांचं भय नाहीसं होईल, दडपण नाहीसं होईल, दुष्कृत्याची टोचणी सुद्धा नसेल आणि मग त्या समाजाला एक फार सात्विक रूप मिळणार आहे. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, तेव्हा कसं होईल, जिणे गंगौघाचे पाणी. जणू काही गंगेचा ओघ असं प्रत्येकाचं जीवन होईल जर का ईश्वरनिष्ठांची मांदी आळी असेल तर. पण हे ईश्वरनिष्ठ आम्हाला कसे भेटणार हो? भेटतू भूता म्हटलेलं आहे. पण ह्या सज्जनांच्या तेजाचं, त्यांच्या शुद्ध संस्काराचं आमच्यावर कसे काय परिणाम होणार, संस्कार कसे काय होणार, हा प्रभाव आणि किती वेळ टिकतो? बघा, आम्ही एखाद्या व्याख्यानाला, प्रवचनाला, देवदर्शन करून आलो की आमच्या मनामध्ये सात्विक भाव तात्पुरते जागे होतात, पण किती वेळ? थोडाच काळ. इथे म्हटलंय अनवरत भूमंडळी. किती काळ हे भेटायला पाहिजे? अनवरत. कारण सत्कृत्याचा प्रभाव हा फार थोड्या वेळ टिकतो, लगेच दुष्ट प्रवृत्ती डोकं वर काढते. पण खरंच आहे, रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. दोन गुणांना बाजूला ठेवून सारून एखादा गुण वर येतो. तसंच इथे म्हणलेलं दुष्ट प्रवृत्ती डोकं वर काढायला वेळच लागत नाही. मग संतांनी काय करायला पाहिजे? खरंच सगळ्या संतांनी कधी गलबला कधी निव्वळ ऐसा कंठित जावा काळ, जेणेकरिता विश्रांती वेळ फावे आपणासी. थोडं तरी समाजात त्यांनी मिसळायला पाहिजे संतांनी. आणि असे संत भेटतू भूता आम्हाला भेटायला पाहिजे. त्या संतांनी सुद्धा समाजाला हाताशी धरायला पाहिजे, हृदयाशी धरायला पाहिजे, त्यांना बोध करायला पाहिजे, त्यांचं प्रबोधन करायला पाहिजे. कारण समाज हा बुद्धिप्रधान पण आहे आणि भावना प्रधान पण आहे. असं जर का केलं तर अनवरत भूमंडळी भेटतू भूता. असे आहेत हे सज्जन. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. हे जर ईश्वरनिष्ठांची मांदी आळी आहे, ते कसे आहेत? कल्पतरूंचे आरव. एक कल्पवृक्ष तुम्हाला काही पाहिजे ते देऊ शकतो. तुम्ही कल्पवृक्षाच्या खाली बसून ज्या गोष्टीची इच्छा कराल ते कल्पवृक्ष देतो. इथे 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 10 नाही, किती आरव. आरव म्हणजे उद्यान आहे, बगीचा आहे. रामरक्षेत जसं रामाबद्दल म्हणले आराम कल्पवृक्षाणाम, तेच इथे म्हणले कल्पतरूंचे आरव. बरं, आम्हाला कल्पतरूच्या जवळ तरी जावं लागतं. आम्हाला काही मिळवायचं असेल तर कल्पतरूच्या जवळ जावं लागतं. इथे तेही नाहीये. हे कसे आहेत कल्पतरू? चल आहेत. ते स्वतःच तुमच्याकडे येतात. त्यांनाच तळमळ आहे तुम्हाला सुधारण्याची, सामान्यांना बदलवण्याची, या आत्मज्ञानाचा परिचय करून देण्याची त्यांना तळमळ आहे. त्यामुळे चला कल्पतरूंचे आरव. आणखीन कसे? ते चेतना चिंतामणींचे गाव. चिंतामणी काय करतो? तर चिंतामणी चिंतिलेलं तुम्हाला देतो किंवा तुमची चिंता दूर करतो. कल्पद्रुम कल्पितमेव सूते, सा कामधु कामितमेव दोग्धी, चिंतामणिश्चिंतितमेव दत्ते, सतां हि संगः सकलं प्रसूते. पण सज्जनांची संगती सगळंच देते. कल्पवृक्ष काय करेल? तुम्ही कल्पना केली तेवढं देईल. चिंतामणी तुम्ही चिंतिलेलं देईल. कामधेनू तुम्हाला पाहिजे तेवढं देईल. पण संत त्याही पेक्षा जास्त देतात. तुम्ही मागितलेलं देतीलच, पण त्यापेक्षा तुमच्या कल्याणाचं काय आहे ते देतील. कारण ते कसे आहेत? बोलते जे अर्णव पियुषांचे. असे सज्जन आहेत, असे संत आहेत, असे ईश्वरनिष्ठ आहेत. पूर्वी अशी पद्धत होती बरं का. प्रत्येक राजाकडे एक ऋषी असायचं, एक संत साधू विभूती असायचे. असे हे साधू काय करायचे? असे हे ऋषी राजांना मार्गदर्शन करायचे आणि राजांना त्यांचा धाक असायचा. कसा असायचा? तर हे ऋषी काय करायचे? तर ते घटना तयार करायचे. राज्याची घटना ऋषी तयार करायचे आणि राजे काय करायचे? तर ते फक्त अंमलात आणायचे. म्हणजे ऋषी लेजिस्लेशन करायचे आणि राजे त्याचं एक्झिक्युशन करायचे. अशी पद्धत होती. त्यामुळे हे राजे सुद्धा अतिशय योग्य मार्गाने, म्हणजे राजाला उपभोग शून्य स्वामी म्हटलेलं तसं होतं.
असे जर का संत आमच्याकडे पुष्कळ प्रमाणात असतील तर ह्या समाजाचं कल्याण व्हायला काहीच वेळ लागणार नाही असं म्हटलेलं आहे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. काय म्हटले बघा आता. शीतल, आता सगळे जण या तापत्रयाने तापलेले आहेत. सगळे प्रपंचात जे जे कोणी अडकलेले आहेत ना त्यांना सगळ्यांना हा तापत्रय आहे. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक तापाने सगळे त्रासलेले आहेत. याच्यावर उपाय काय, थंड काय, शीतल काय? तर इथे म्हटलेलं आहे चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंद्र चंदन योर मध्ये शीतला साधू संगती. सगळ्यात शीतल काय? चंदन. चंदनापेक्षा शीतल काय? चंद्रमा. पण चंद्र आणि चंदनापेक्षा सुद्धा सगळ्यात साधू संगती, साधूच्या सहवासात तुम्ही गेलात की तुम्हाला एका शीतलतेचा, एका प्रसन्नतेचा, एका आनंदाचा अनुभव येतो. इथे चंद्र हे उपमेय म्हणून घेतलेलं आहे. चंद्राला का बरं उपमेय घेतलेलं? चंद्राची उपमा दिलेली आहे. पण चंद्राची उपमा कशासाठी दिली आहे? तर चंद्राच्या प्रकाशामध्ये सोमकांत मणी द्रवतो, कुमुदिनी उमलते, सागराला भरती येते, किंवा शंकराने त्याला जटेत स्थान दिलेलं आहे, किंवा चकोराला चांदणं आवडतं वगैरे वगैरे म्हणून इथे चंद्राची उपमा दिली आहे. पण उपमा देता देताच माऊलींच्या लक्षात आलंय की ही उपमा अपुरी आहे. ही उपमा अपुरी आहे. कारण चंद्र जरी अगदी असला तरी सुद्धा त्याच्यावर लांछन आहे, त्याच्यावर डाग आहे, त्याच्यावर कलंक आहे. आणि गंमत म्हणजे चंद्र फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो, पण आमचे संत कसे आहेत ते सदा पूर्ण आहेत, कायम पूर्णच आहेत. पण ते पूर्णातूनच निर्माण झाले. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असे आमचे संत आहेत. त्यामुळे चंद्रापेक्षाही संत आमचे श्रेष्ठ आहेत. चंद्रमे जे अलांछन, चंद्रासारखे आहेत पण चंद्रासारखा डाग त्यांच्यावर नाहीये. मग सूर्याची उपमा द्यावी का त्यांना? मार्तंडाची. मार्तंड म्हणजे प्रखर सूर्य, माध्यान्नीच्या सूर्याला मार्तंड म्हणतात. त्याची उपमा द्यावी का? नाही, ती सुद्धा पुरेशी नाहीये. पण मार्तंड काय करतो? प्रकाश देतो, उष्णता देतो, ऊर्जा देतो, पण तापही देतो ना तो. मग आमचे संत कसे? अतिशय प्रकाश देतात पण तरी ताप नाही देत. त्यामुळे मार्तंड जे तापहीन शब्द तरी काय माऊलीने वापरलाय? मार्तंड. सूर्य, मित्र, भानू असे कुठलेही शब्द वापरले नाही, मार्तंड. आणि तेच सांगितले त्यांच्याच एका ह्याच्यात म्हणले नवल उदेला चंडांशू मावळवीत विश्वाभासू. जेव्हा चंडांश प्रगट होतो ना तेव्हा विश्वाचा आभास नाहीसा होतो असंही म्हटले. म्हणजे सोहमचा बोध होतो. आता हे संत जरी असले समजा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जरी असले तरी ते आमचे सोयरे कसे होणार? आमच्या जवळ कसे येणार? सोय पाहतो तो सोयरा असं जरी म्हटलं असलं तरी संत आम्हाला कसे सोयरे व्हावेत? सदा सदा म्हणजे थोड्या वेळापुरते नाही, सदा सोयरे होतू असं म्हटलेले. इतर सोयरे कसे असतात? चांगुलपणाने वागतात आपल्याशी, पण संत नुसते चांगले नसतात, तर ते आपल्याशी आपलं कल्याण कशात आहे हे ते जाणतात आणि त्यांच्यासारखंच आपल्याला करून टाकतात. संत हे सगळ्यात श्रेष्ठ आहेत. त्यांच्याजवळ जर का जायचं असेल तर आपली रिसेप्टिव्हिटी वाढवायला पाहिजे. आपली आकलन क्षमता, आपली ग्रहणशीलता वाढली तर आपल्याला त्यांचे सोयरे सुद्धा होता येईल असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे मग ते सदा सोयरे होतू. माऊली आता पुढे म्हणतात, किती मागणं मागू मी? किम बहुना, किम बहुना सर्व सुखी. किम म्हणजे काय आणि बहुना म्हणजे आता आणखीन काय मागायचं राहिले? पूर्ण होऊन तिही लोकी भजिसो आदि पुरुखी अखंडित. भौतिक मागण्या कधी संपतच नसतात. एक एवढं मिळालं की अजून पाहिजे, अजून पाहिजे, हे संपणारच नाहीये. आता मी मागू तरी काय? पण मी समाजाच्या कल्याणासाठी जी श्री सुक्तामध्ये मागणी मागितली की सगळ्या गोष्टी सगळ्यांना भरपूर प्रमाणात आणि चांगल्या मिळाव्यात आणि तरी सुद्धा मनाचा उदारपणा असावा, हीच मागणी याच्यात सुद्धा आहे. किम बहुना सर्व सुखी, सगळे सुखी हो. आपण ज्याला सुख म्हणतो ना ती खरं तर सुखाची साधन आहे. परमार्थ मार्गातली संपत्ती काय आहे? तर कर्म, धर्म, विवेक, वैराग्य, षट संपत्ती ही त्याची संपत्ती आहे. परंतु इथे म्हटलेलं आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी
भजिजो आदि पुरुषी अखंडित. माणसाला सुखाची एवढी ओढ का आहे हो? कारण तो सुखापासूनच जन्मलेला आलेला आहे. आत्म्याचं एक नाव आहे ते सुखी आहे, सुखरूप. आत्म्याचं नाव आहे सुखरूप. फक्त ते सुखरूप झाकलं गेलेलं आहे. इंद्रियाच्या संयोगाने जी मिळणारी सुख असतात ती क्षणिक असतात, पण निर्विषय सुख असतं ते सदा सुखी, म्हणजे टिकणार आहे, शाश्वत आहे. आणि इथे म्हणलेले किम बहुना सर्व सुखी. सर्व हे सुद्धा परमेश्वराचं नाव आहे. विष्णू सहस्रनामामध्ये आलेलं आहे सर्व शर्व शिवस्थाणू, हे परमेश्वराचं नाव आहे. आणि असा किम बहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, तो पूर्ण जो आपल्या संपूर्ण तिही लोकांमध्ये जेव्हा तो प्रकट होतो. बघा, प्रत्येक पाण्याच्या थेंबाला समुद्राला जाण्याची ओढ असते. जर तो कुठे अडवला गेला नाही, जिरला नाही, कोणी प्यायला नाही, संपला नाही, तर तो समुद्राला मिळतो. थेंबुटा सागरी बुडाला, आणि मग एकदा सागरात बुडाल्यावर पुन्हा तो वेगळेपणाने काढता येत नाही, तो सागरच होऊन जातो. तसा अनन्य भाव इथे म्हणलेलं आहे. भजिजो आदि पुरुषी, सप्तमी वापरलेली आहे. आदि पुरुषामध्ये जो लीन होऊन जातो, जो विलीन होतो अनन्य भावाने, मग तिथे भज्य आणि भजक हा भेदच संपून जातो. ज्ञेय आणि ज्ञाता उरतच नाही, त्रिपुटी सरून जाते. अशा आदि पुरुषाला त्यांनी मागणी केलेली आहे, आर्जव केलेले. आता सुरुवात, ज्ञानेश्वरीची सुरुवात कुठे झाली आणि शेवट कुठे? ओम नमोजी आद्या इथनं सुरुवात झाली आहे, आणि भजिजो आदि पुरुषी इथे शेवटाकडे आपण आलेलो आहोत. म्हणजे उत्तम ग्रंथाचं लक्षण काय आहे? तर जिथे सुरुवात आहे तिथे शेवट, म्हणजे हे वर्तुळ पूर्ण होणं हे उत्तम ग्रंथाचं लक्षण आहे. ओम नमोजी आद्यापासून सुरुवात झालेली आदि पुरुषापर्यंत येऊन पोचलेला आहे. म्हणजेच ज्याला स्वतःला मी कोण आहे याची जाणीव आहे, मी सच्चित आनंद अशा त्या परब्रह्माचं रूप आहे, मी त्याच्यापासून अभिन्न आहे, अनन्य आहे, हे भान असणं म्हणजेच आदि पुरुषाला भजणं आहे. भजिजो आदि पुरुष, आणि किती वेळ? अखंडित असंही म्हटलेलं आहे. आता पुढे आठवी ओवी अशी, आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजये होवा वेजी. कितीतरी ग्रंथ आहेत आपल्या अध्यात्म मार्गामध्ये. भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, तुकारामांची गाथा आहे, योग वासिष्ठ आहेत, अनेक ग्रंथ आहेत. हे ग्रंथ ज्यांच्यासाठी सार सर्वस्व आहे, असे लोक काय करतात तर आपल्या स्वकर्म कुसुमानी त्या परब्रह्माची पूजा करतात. सोहम बोधानी त्यांचं जीवन अगदी परिपूर्ण झालेलं असतं. कारण हे काय आहे तर हे सर्व शास्त्रांचं शास्त्र आहे. आणि ग्रंथ कशाला म्हटलेला आहे तर जो संकुचित कल्पनांच्या ग्रंथी सोडवतो, ग्रंथी म्हणजे गाठी सोडवतो, तो ग्रंथ. अशा ह्या माऊलीने सांगितल्या. आणि ग्रंथोपजीवीये, ही जी त्यांनी गीतेतलं तत्वज्ञान इथे खुलं केलं या ग्रंथाच्या रूपाने. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रह्मविद्या आहे, योगशास्त्र आहे, उपनिषदाचं सार आहे, हे सगळ्यांसाठी सुलभ केलेलं आहे. आणि मानवहिताच्या उद्धाराचं हे साधन केलेलं आहे. याच्यातल्या प्रमेयांचं मात्र सतत चिंतन व्हायला पाहिजे. विशेषी लोकी इये, आणि पुढे म्हणले दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. काही गोष्टी दृष्ट असतात आणि काही गोष्टी अदृष्ट असतात. बघा, या संपूर्ण जगामध्ये दृष्ट आणि अदृष्ट एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आहेत. देह दिसतोय पण आत्मा दिसत नाही. फूल दिसतंय पण त्याचा वास दिसत नाही. दूध दिसतंय पण दुधातलं तूप दिसत नाही, पण दुधातच तूप आहे. उसामध्येच ती गोडी आहे, तो गुळ सुद्धा उसामध्ये लपलेला आहे, दिसत नाहीये. म्हणजे दृष्ट अदृष्ट, व्यक्त अव्यक्त अशा गोष्टींचं हे संपूर्ण विश्व अगदी भरून गेलेलं आहे. शरीर दिसतंय, मन दिसत नाही. साधन दिसतंय पण साध्य दिसत नाही. शब्द दिसतायत पण शब्दातला अर्थ दिसत नाहीये. आम्ही तो उलगडून पाहू तेव्हा आम्हाला तो उलगडतो. जसं म्हटलेलं आहे, पुष्पे गंधम तिले तैलम काष्ठे वन्निः पये घृतम इक्षौगुडम तथा देहे पश्चात्मानम विवेकतः. तू काय कर, जसं फुलातला गंध, उसातला गूळ,
दुधातलं तूप जसं किंवा काष्ठातला लाकडातला अग्नी हा विवेकाने शोधायचा असतो, तसंच या देहातला आत्मा सुद्धा आपल्याला विवेकाने जाणून घ्यायचा आहे. दिसणार नाहीये, जाणून घ्यायचा आहे. दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. हे दृष्टातनं तुम्हाला अदृष्टाकडे जायचे, सगुणाकडनं निर्गुणाकडे जायचे. असं केलं तर आपल्याला नक्की तिथपर्यंत पोचता येईल. बघा, प्रत्येक आपण सुरुवात केली आता विश्वात्मके देवेपासून. प्रत्येक ओवी हा मागचा संदर्भ जोडणारी आहे. म्हणजे प्रत्येक ओवी हा साखळीचा एक दुवा आहे. या संपूर्ण पसायदानात या 9 ओव्यामध्ये समग्र विचार माऊलीने मांडलेला आहे. आणि जे लोक प्रयत्नशील आहेत, काही न काम करता मला सगळं मिळावं असेल, माझा हरित देईल खाटल्यावर, ही वृत्ती तर योग्य नाहीच आहे. पण प्रयत्नशील जे लोक आहेत, जे सज्जन आहेत, जे ईश्वरार्पण वृत्तीने काम करतात, त्यांनी जे मागणं मागितलंय ते मागण्याचा त्यांना अधिकार आहे आणि ते परमेश्वराने पुरवलंच पाहिजे अशी त्यांची विजिगीषू वृत्ती आहे. नम्रपणाने आहे पण विजिगीषू वृत्ती आहे. आणि त्याच भावनेतनं आता माऊली शेवटची ओवी काय म्हणतायत बघा. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. काय मागणं आहे, काय सुंदर मागणं मागितलंय. शांतीप्रद आहे, शुभंकर आहे, पसायदान आहे. प्रसाद शब्द सुद्धा थोडा हार्श आहे. पसाय शब्दामध्ये काय गोडी आहे, काय वैभव आहे, काय मृदू मवाळ शब्द आहे. म्हणजे आता खळांपासून सुरुवात करत आपल्याला सुखिया झाल्यापर्यंत जर जायचं असेल तर तमोगुणाकडनं रजोगुणाकडे, रजोगुणाकडनं सत्वगुणाकडे, सत्वाकडनं शुद्ध सत्वाकडे, शुद्ध सत्वातून आपोआप स्वधर्म जागतो. स्वधर्म केला की पूर्णत्व येतं, पूर्णत्व आलं की आपोआप सर्व सुख लागतं. एक एक पायरी ओलांडत गेलो तर आपल्यालाही इतकंच ज्ञानेश्वर माऊली इतकंच सुखी होता येणार आहे. कुणाला प्रार्थना करायची तर त्या विश्वेश्वरावाला प्रार्थना केलेली आहे. ही उत्तुंग झेप घ्यायची आपल्याला सुद्धा. या केवळ 9 ओव्या जरी दिसल्या नाही तरी लोकोत्तर महापुरुषाचा हा मोठा आवाका आहे. केवढी उत्तुंग झेप त्यांनी घेतली आहे. आणि ह्या विश्वव्यापक मागणीमुळे कोण प्रसन्न झालेत तर पहिल्यांदा समोर बसले सद्गुरू निवृत्तीनाथ हे प्रसन्न झालेत. आणि त्यांनी वर दिलेला आहे होवावेजी, म्हणजे तथास्तु असा वर दिलेला आहे. आता इथे सुद्धा मगाशी आपण पाहिलं ओम नमो जी आद्यापासून सुरुवात झाली आणि आदि पुरुषापर्यंत आलेले वर्तुळ जसं सुरू झालं तिथेच येऊन थांबलेले. इथे सुद्धा आता विश्वात्मके, या आता विश्वात्मकेपासून सुरुवात झाली आणि शेवट कुठे आलंय, विश्वेश्वरावो पर्यंत आलंय. विश्वात्मक आणि विश्वेश्वराव एकच आहे, त्यामुळे इथे समारोप केलंय. आणि इथे म्हणलेले येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. येथ म्हणजे कुठे, निवासाला, त्या देवालयात, त्या दगडी मंडपात, तो तर अर्थ आहेच आहे. पण या प्रार्थनेच्या अंती येथ म्हणजे ठिकाणाचा, स्थलाचाही संदर्भ आहे आणि काळाचाही संदर्भ आहे. की इथे ही प्रार्थना संपल्यानंतर तू कोण आहेस, विश्वेश्वरावो तो कोण आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, या सगळ्या शक्ती ज्याच्यामध्ये आहेत त्या सद्गुरु कृपेने, त्या परमेश्वराने सद्गुरूच्या मुखातून मला आशीर्वाद दिलेला आहे. प्रत्यक्ष परमेश्वराचा आशीर्वाद ऐकून अर्थातच माऊली अतिशय सुखावली, अतिशय आनंदली. आणि मागणं जे मागितलंय सगळ्यांना सुखी करा, सगळ्यांना सुखी करा. जसं बघा उन्हातनं आपण बाहेरनं आल्यानंतर पाय धुतले की डोळ्याला एक प्रकारची शांतता मिळते. वास्तविक पायाचं आणि डोळ्याचं काय कनेक्शन आहे, पण जे पायाचं आणि डोळ्याचं, कारण एकाच शरीराचे अवयव आहेत ना, पायाला थंडावा लाभला की डोळे शांत होतात. मग समाज पुरुषाचं सुद्धा हेच लक्षण आहे. समाज पुरुषातले जे पायाचे लोक आहेत म्हणजे जे शूद्र आहेत त्यांना जर का सगळ्यांना सुख लाभलं तर मलाही सुख लाभणार आहे, अशी जर का भावना असेल ना तर खरंच सगळ्यांनी सुखी व्हावं. जसं एका शरीराचे अवयव एकमेकांमध्ये भांडत नाही, त्यांच्यामध्ये जसं सामंजस्य आहे, सामरस्य आहे, तसं समाजामध्ये जर का असेल तर काय आणखीन पाहिजे. असा दयावंत जो साधू असतो तो इतरांच्या सुखाने सुखावतो. हे सात्विक वृत्तीचं लक्षण आहे.
आणि ही प्रार्थना कशी आहे तर तेवढ्यापुरती नाही आहे. येथं जरी म्हटलं असलं तरी ती सार्वकालिक, सार्वधर्मिक, सर्वस्थलीय अशी प्रार्थना आहे. शतकं लोटले, 12व्या शतकात हे सगळं झालेलं आहे आणि त्याला इतकी वर्ष लोटली तरी सुद्धा या प्रार्थनेचं, या पसायदानाचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. अर्थात चंगळवादी लोकांना किंवा चार्वाकाच्या जातीच्या लोकांना ह्याचं फारसं काही महत्त्व वाटत नाही. पण माऊलींनी हा खळापासून सुरुवात करून हा संपूर्ण सुख, संपूर्ण समाज कल्याण, उन्नतीप्रद असा होण्याचे जे प्रवास रेखाटलाय त्याचं एक शब्दचित्र आपल्या पुढे रेखाटलंय आणि हा सामाजिक उन्नतीचं ध्येय आणि मार्ग आपल्या पुढे दाखवलेला आहे. कुठलीही प्रार्थना जर का निष्ठेने केली, जाणीवपूर्वक केली, मनापासून केली, त्या परमेश्वराला आर्त भावनेने केली तर त्याचे सुपरिणाम दिसणारच. जर का तुम्हाला, तुमच्या माझ्यासारख्यांना आपल्याला जर का सुखी व्हायचं असेल तर आपल्याला फक्त एकच करायचं की माझं सुख मागायचंच नाहीये, इतरांना सुखी कर असं म्हणताना परमेश्वर तुमच्याकडे दुर्लक्ष करणारच नाही. म्हणून सुखी व्हायचं असेल तर ती ज्ञानेश्वरांची कळकळ यायला पाहिजे, तो आत्मीय भाव यायला पाहिजे, तो जिव्हाळा यायला पाहिजे, ती तळमळ आपल्यामध्ये आली. खरंच कुठेही बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येतो मनी, अशी जी संतांची तळमळ आहे ती तुमच्या आमच्यात यायला पाहिजे. म्हणजे संतांना ओळखायचं असेल तर आपल्याला स्वतःला संत व्हायला पाहिजे. कसं होणार हो संत? आम्हाला काहीच माहिती नाही. आपण संत कुणाला म्हणतो तर तो बाह्य वेशावर अवलंबून नाहीये, त्यांचं नाव, गाव, भाषा, वेश या कशावरही अवलंबून नाही, तर तो त्यांचा अंतरीचा भाव ज्याला ओळखता येईल तो खरा संतांना ओळखू शकेल. पण आम्हाला नाही माहिती. मग सद्ग्रंथ आहेत ना, आमच्याकडे गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, गाथा आहे, एकनाथी भागवत आहे, काय कितीतरी ग्रंथ आहेत. या प्रत्येक ग्रंथामध्ये संतांची लक्षणं सांगितलेलीच आहेत, पण ती प्रथम पुरुषात नाहीयेत तर ती तृतीय पुरुषात आहे. संत कधीच म्हणत नाहीत की मी असा आहे, मी मोठा आहे, माझ्यासारखं तुम्ही वागायचं, कधीच म्हणत नाही. ते तिसऱ्याचं वर्णन करतात, उत्तम पुरुषाचं वर्णन करतात. त्याच्यावरनं आपण बोध घ्यायचा की ते किती महान आहे. म्हणजेच असं जर का आपल्याला ही पसायदान, म्हणजे खरं म्हटलं तर ही लहान प्रमाणात, अल्प प्रमाणात लघु ज्ञानेश्वरीच आहे किंवा या ज्ञानेश्वरीचं सगळं सार सर्वस्व याच्यात आहे. याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, काव्य आहे, ज्ञान आहे, कर्म आहे, भक्ती आहे आणि हा नुसता मननाने तारणारा असा हा तारक मंत्र आहे. तत्वविचारांचा संपूर्ण ग्रंथ आहे. आणि ह्या शांती मंत्राच्या संपुटामध्ये जसं मगाशी मी म्हटलं की त्याच्या संपुटामध्ये जशी उपनिषदं असतात तसंच इथे सुद्धा काय आहे, आतापासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे सुरुवात मंगलाचरणापासून आहे आणि शेवट कुठे झालाय, सुखिया झाला. कुठल्याही मंत्राचा शेवट काय असतो, ओम शांती शांती शांती. म्हणजे त्या अंगाने सुद्धा बघितलं तर प्राकृत भाषेमध्ये, साध्या मराठीमध्ये आतापासून सुरुवात झाली आणि सुखिया झालापर्यंत येऊन आपल्याला ठेवलेलं आहे माऊलीने. अशी ही स्नेहाळ, वत्सल, आर्द्र दृष्टीने माऊली आपल्याकडे बघती. अशी मनात नुसती कल्पना करा, आपली सगळी भीती दूर पळेल. आणि आत्ता ह्या ज्या विषम काळामध्ये, ह्या संकट काळामध्ये, या करोनाच्या काळामध्ये आपण जे घाबरलेलो आहोत, भयभीत झालेलो आहोत, त्या दुष्ट शक्तींची आपल्याला थोडीशी भीती वाटतेय, धास्ती वाटतेय, कोणी तारणारा नाहीये, ह्याच्यावर काही उपाय नाही असं वाटतंय. ह्याच्यावर उपाय म्हणून सुद्धा रोज जर का आपण पसायदान म्हटलं आणि खरंच त्या विश्वेश्वरावाकडे आपण प्रार्थना केली तर हे संकट सुद्धा आपलं लवकरच दूर पळून जाईल आणि आपण पुन्हा भयमुक्त होऊ, निर्भय होऊ, अभयापर्यंत पोहोचू. असंही आपण त्याच्याचकडे मागणार आहोत. ज्ञानेश्वर माऊलींचं मागणं हे फार मोठ्या प्रमाणात, तेवढं मोठं नाही होता येणार, पण निदान आपल्या देशापुरतं आणि या देशाच्या सीमा सुद्धा ओलांडून या विश्वाच्या कल्याणासाठी आपण प्रार्थना करूया. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती.